आज ओबीसींचा महामेळावा होणार आहे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला जो विरोध केला जातोय त्याच्यावरून राजकीय वारपलटवर सुद्धा सुरू असल्याचं आपण बघतोय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा नेमका जो महामेळावा असेल त्याच्यामध्ये नेमका काय ठरतंय हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध केला जातोय। 60 एकरावर ओबीसींच्या या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चित ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतील यात शंका नाही। आता या दरम्यान कोणते नेते नेमके भाषण करतायत, त्या भाषणातून नेमकं काय बोलतायत, सरकारला काय नेमका जाब विचारला जातोय किंवा विनंती केली जाते हे बघावं लागेल। आणि या ओबीसींच्या महामेळाव्याचे अपडेट्स आपण वेळोवेळी पुढारी न्यूजवर पाहणारच आहोत। प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे यांच्याकडून अपडेट्स आपण घेणार आहोत। अजिंक्य, काय नेमके तपशील आहेत, कशा पद्धतीची तयारी आहे या सगळ्या महामेळाव्याची, कोण कोण उपस्थित असेल? ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 11:30 वाजता ही ओबीसी महामेळावा होणार आहे। या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत। तसेच प्रकाश अण्णा शेंडगे सह अनेक ओबीसी नेत्यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मात्र छगन भुजबळ येणार की नाही येणार याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रम पाहायला मिळत आहे। 11:30 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 60 एकरवरती ही सभा होणार आहे। किमान 6 लाख लोक येणार असल्याचं ओबीसी नेत्यांकडून सांगण्यात आलंय। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।